आज दिनांक 6 फेब्रुवारी 6 मार्च 2022 210व सलग पुष्प संविधान पारायणाचं गुंफत आहोत. आजचा जो प्रश्न आहे कालच्याच खरं तर प्रश्नाच्या उत्तरात याचं उत्तर आलेलं आहे, परंतु तरीही थोडंसं स्पेसिफाय करण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्याच्या नेमक्या मनात काय आहे, की सगळीकडून सगळी कोंडी झालेली आहे. रिझर्वेशन हे केंद्रीय पातळीवर शक्य नाही किंवा केंद्रीय पातळीवर रिझर्वेशनचा एक बाऊ करून त्याच्या आडून राजकारण केलं जात आहे आपल्याला समजलं तरी जो प्रश्न विचारला गेलेला आहे आज, खरं त्याचं मर्म असं आहे की मग राज्यातले एवढे लोक सर्वपक्षीय ज्या वेगवेगळ्या पद्धतीने टाहो फोडतात आहे की आम्हाला सत्ता देऊन पहा, तुम्हाला रिझर्वेशन देतो की नाही. 3 पक्ष जे सत्तेमध्ये आहे ते 3 पक्ष येणे केने प्रकारे हे रिझर्वेशन देण्याचा आमचा किती महत् प्रयत्न चालू आहे हे सांगण्यामध्ये मशगूल आहेत. अशा वेळी सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या सार्वजनिक हितासाठी एकत्र येऊन 50% एवढी जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये आरक्षण देण्यास काही हरकत आहे का? तसं करण्यास काहीही हरकत नाही. हे लोक करू शकतात. 102वी घटना दुरुस्ती ज्यांनी राज्याचे आरक्षणाबाबतचे अधिकार कायदे मंडळाचे काढून घेतले होते ते 105नी प्रस्थापित केलेले आहेत. पण 105नी प्रस्थापित केलेल्या अधिकारामध्ये केंद्र शासनाची मंजुरी हा एक महत्वाचा इश्यू आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जो कालच्या बोलण्यामध्ये आलेला आहे. म्हणजे केंद्राला काढून घेतलेले अधिकार परत दिलेले आहे, पण कंडिशनिंग दिलेले आहे की केंद्राची मंजुरी यासाठी आवश्यक आहे की जे रिझर्वेशन तुम्ही इथं देता तेच रिझर्वेशन केंद्रीय सेवेमध्ये जर लागू नसेल तर याच्या आधी जे प्रयत्न झाले, जे प्रयत्न विशेष करून राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांनी केले, त्याच्यामध्ये NT नावाचं ब्युरो स्थापन करण्यात आलं. धनगर बांधवांची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्टता करून त्यांना 2.6% रिझर्वेशन ओबीसी कोट्यातून बहाल करण्यात आलं. तेव्हा काही ओबीसी कोणी आक्रमण केलं नाही, आग्रह धरला नाही किंवा त्याच्या विरुद्ध कुठं आंदोलन झाल्याचं ऐकवत नाही. याचा अर्थ ओबीसी बांधवांनी ते ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, आपल्यातलेच लोक आहे, आपलाच प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु प्रॉब्लेम कुठे झाला की केंद्रामध्ये धनगर बांधव जे महाराष्ट्रात NT संबोधले जातात ते संबोधले जात नाही. आणि एसटीच्याही बाबतीत असं झालं. एसटी मध्ये ज्या काही जाती समाविष्ट करण्यात आल्या त्या 2000चा कायदा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हलबा जी जात आहे ती याच्यामध्ये घेण्यात आली आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने ते रद्दबातल ठरवलं. तर आज काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की या पर्टिक्युलर एसटी कॅटेगरी मधल्या रिझर्वेशन घेतलेल्या लोकांच्या संपत्त्या जप्तीचे आदेश निघालेले आहेत की तुम्ही खोटेपणाने हे रिझर्वेशन घेतलेलं आहे, हे रिझर्वेशन तुमचं केंद्रीय पातळीवर टिकण्यासारखं नाही, केंद्रीय सेवामध्ये ते लागू नसताना हा प्रकार घडलेला आहे. म्हणून ती रिकव्हरी जे काही रिझर्वेशनचे लाभ तुम्हाला मिळाले असतील, बेसिक नोकरी, त्याचे पगार, त्याचे पर्क्स, जे काही फायदे असतील ते सगळे, त्याची रिकव्हरी होण्याचे प्रकार काही ठिकाणी चालू झालेले. एका छोट्याशा प्रवर्गाबद्दल आहे म्हणून इतका मोठा त्याचा आक्रोश आपल्याला जाणवत नाही, पण त्या प्रवर्गामध्ये हा आक्रोश फार मोठ्या प्रमाणात आहे. ज्या वेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याची वेळ येते आणि असे बांधव भेटतात तेव्हा ते सांगत असतात की हा प्रकार झाला, याच्यावर काय करता येईल. प्रश्न असा आहे की आपण एका प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी काहीतरी उत्तर शोधतो, पण त्या उत्तरातून परत आपल्या समोर मोठे प्रश्न वासून बसणार असेल तर राज्याला हे करणं कितपत शक्य आहे किंवा ते कितपत योग्य आहे. दुसरा तसाच प्रयत्न जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये VJNT DTNTचा प्रकार झाला की वंजारी या प्रवर्गासाठी आपण रिझर्वेशनची तरतूद केली, खूप मोठी वाहवा समाजाची मिळवली, मी होतो म्हणून ते रिझर्वेशन झालं वगैरे वगैरे सगळं झालं. पण केंद्रीय पातळीवर या रिझर्वेशनला काही व्हॅल्यूच नाहीये, कारण केंद्रीय पातळीवर तुम्ही ओबीसी या प्रवर्गातच येतात. त्यामध्ये तुम्हाला इथे जे ओबीसीच्या कोट्यातनं एक रिझर्वेशन संबोधलं जातं तर तिथे ते संबोधलं जात नाही. आणि एसटीच्या बाबतीत प्रकार असा झाला की शेड्यूल ट्राईबचं केंद्र शासनाला जवळपास 7.5% रिझर्वेशन असताना इथं तुम्ही 2% देता. हे समजायला त्या प्रवर्गातल्या बांधवांना वेळ लागला की आपण खरं तर 7.5% समाविष्ट होऊ शकतो
त्याच्यामध्ये इतरही आपले बांधव असतील, पण आता आपल्याला सेग्रिगेट तर केलेलं आहे, एक वेगळं काढलेलं आहे, पण दिलेला टक्का 2.5. या 2.5% मध्ये तर आपली ज्या पद्धतीने हे व्हायला पाहिजे होती, वर्णी लागायला पाहिजे होती, ती लागत नाही. आणि तेही फक्त राज्यात लागते, केंद्रामध्ये लागूच शकत नाही. हा जो भेद आहे ना, तो भेद तुम्ही लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळी असं वास्तव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, की त्या वास्तवातून आपल्याला कायमस्वरूपी सोल्युशन निघालं पाहिजे. हे सोल्युशन जोपर्यंत कायमस्वरूपी निघत नाही, म्हणून तुम्हाला त्या परत गटांगळ्या खाव्या लागतात त्या ठिकाणी. म्हणजे विजेएनटी डिटेनचे प्रश्न जर फसले असतील, त्यानंतर एनटीचे प्रश्न जर प्रयत्न जर फसले असतील, तर आपल्याला सकृतदर्शनी याच्याकडे जरा डोळसपणे बघायला पाहिजे, की नेमकं त्यावेळी काय करण्यात आलं. नेमकं त्याच्या पाठी एक राजकारण आणि आम्ही कसे समाजाचे हितचिंतक आहोत, विशिष्ट समाजाचे, जेणेकरून मतांचं राजकारण फक्त झालं. त्याच्या पलीकडे काही जास्त होऊ शकलं नाही. आज जर त्या प्रवर्गाची आपण तपासणी केली, इम्पेरियल डाटा त्या प्रवर्गाचा काढला, की ज्या प्रवर्गाला महाराष्ट्रामध्ये साधारण 96-97च्या काळापासून रिझर्वेशन असं देण्यात आलं, आणि तेथून आपण जर त्याचा आढावा घेतला तर किती लोक त्या पद्धतीनं पुढे गेलेले आहेत. आणि तेच रिझर्वेशन जर त्या पर्सेंटाईल मध्ये केंद्रात मान्य झालं असतं, तर किती लोक केंद्रीय सेवेचा लाभ घेऊ शकले असते. म्हणजे या दोन्ही प्रश्नांचा विचार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर म्हणून सांगतो, की कायमस्वरूपी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं हे कायमस्वरूपी सोल्युशन नाही, तात्पुरता मुलामा होऊ शकतो. आणि असा तात्पुरता मुलामा समजा ओबीसीच्या 50% प्रवर्गासाठी राज्य सरकारने निर्माण करून दिला, तर त्यामध्ये त्या 50%मध्ये केंद्र शासनाच्या, काल जसं मी सांगितलं, की इंदिरा साहनी केसनी जे ज्ञानबाची मेख मारून ठेवलेली आहे, की 50च्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. मग 50च्या पुढे तुम्ही जाऊ शकत नसाल तर जे काही ऍडजस्ट करायचं आहे ते 50 मध्येच ऍडजस्ट करावं लागेल. आणि 50 मध्ये किती ऍडजस्ट करणार, कोणाकोणाला किती ऍडजस्ट करणार, आणि त्याचा शेअर किती मिळणार. कारण आज जो ओबीसी रिकॉग्नाइज आहे, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये काही उच्चवर्णीय सुद्धा आहेत, की ज्यांनी ते सर्टिफिकेट घेऊन आपला नोकरी व्यवसाय मिळवलेला आहे. त्यांची समाविष्टता तर आहे, पण ज्या जाती दररोज ओबीसी मध्ये नव्याने भर पडत आहे, म्हणजे ज्या वेळी 3,000 होत्या त्या 5,000 झाल्या. आता रोहिणी आयोगाच्या समोर जवळपास 7,000च्या वर ओबीसीच्या जाती होऊ पाहत आहे. या ओबीसीची संख्या अकोमोडेट करून तुम्ही 50%त किती अकोमोडेट करणार. प्रश्न असा आहे, ही मर्यादा 50%च्या पुढे नेणं गरजेचं आहे. परंतु 11 न्यायाधीशाच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या दिलेला निर्णय असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही एक घटना पीठ, घटनेचं न्यायपीठ परत 13-11 पेक्षा जास्त 13 किंवा 15 न्यायाधीशांचं स्थापन करत नाही, हा निर्णय बदलला जाऊ शकत. मग सुप्रीम कोर्टाला एका बाजूला ठेवून जर आपण संसदेत असा प्रयत्न केला तर ते होऊ शकतं का. त्यासाठी एक उदाहरण जे तामिळनाडू मधलं आहे. तामिळनाडूच्या उदाहरणाने हे सिद्ध केले, की हो, संसदेमध्ये जर अशा प्रकारचं पारित झालं तर होऊ शकतं. तेच मॉड्यूल या ठिकाणी 105वी घटना दुरुस्ती जर राज्याने अशा प्रकारचं रिझर्वेशन दिलं 50%मध्ये सगळ्या ओबीसीना अकोमोडेट करण्यासाठी, तर ते उद्या संसदेमध्ये टिकलं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्याची मान्यता ग्राह्य धरल्या गेली पाहिजे. तसं होणार असेल तर ते कसं होईल. फक्त एकच उदाहरण ते तामिळनाडूचं आहे, जिथे झालं तेही निर्णायक झालेलं नाहीये. त्याच्या विरुद्ध म्हणजे जे 69%, 69%, 68% to 69% रिझर्वेशन आज जे तामिळनाडूमध्ये ओबीसी आणि मागासवर्ग सर्ग एससी एसटी सगळ्या प्रवर्गांसाठी गृहीत धरल्या गेलेलं आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यामुळे अजूनही पेंडिंग आहे. निर्णायक रीतीने ते म्हणू शकत नाही. आणि उद्या अशा कॅटेगरीज मध्ये जर तुम्ही रिझर्वेशनचा अट्टहास घेऊन त्या लोकांना त्याच्यामध्ये टाकलं, तर शेवटी अनागोंदी हाच एक त्याच्यातून निकष निघणार आहे. आणि ही जी अनागोंदी आहे, ही अशा प्रकारे होऊ शकतं असं केंद्र सरकारलाही वाटतं, राज्य सरकारलाही वाटतं, किंबहुना त्यापेक्षा राज्यामध्ये जे पक्ष आहे त्यांनाही वाटतं आणि केंद्रात जे पक्ष आहे त्यांनाही वाटतं. केवळ आपल्याला राजकारण करायला चांगलीच सरपण मिळावं, चांगलासा मुद्दा मिळावा, त्यासाठी हा प्रश्न गोळवत ठेवला जातोय. याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल मग याच्यावर कायमस्वरूपी सोल्युशनच नाही आहे का. कायमस्वरूपी सोल्युशन आहे. कायमस्वरूपी सोल्युशन जे काल मी सांगितलं 340 मध्ये तुम्ही मागास वर्ग हा शब्द बदलून मागास जाती
आणि मागास जनजाती हा शब्द टाकायला पाहिजे, जसा तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती आहे असा. 341 मध्ये तो आहे, 342 मध्ये आहे, पण 340 मध्ये तो नसल्यामुळं तुम्हाला ओबीसीची जातनिहाय जनगणना करता येत नाही. आणि या सगळ्यावरती एक निर्धारित पर्सेंटेज ठरवण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी संख्याबळ तरी पाहिजे, आणि ही संख्याबळ तुम्ही निर्माणच होऊ देत नाही. मग ते पी चिदंबरमचं स्टेटमेंट असो संसदेमधलं, की राजनाथ सिंगाचं स्टेटमेंट असो, आणि त्याच्यावर आता रिसेंटली दिलेलं स्टेटमेंट असो, की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार नाही, परंतु इलेक्शन अजेंड्यामध्ये लिहिलं की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर ओबीसीची जातगणना करू, जातनिहाय जनगणना करू, परंतु हे होत नाही. म्हणून आता जो मागास आयोगाचा रिपोर्ट आहे, तो ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टात फेल झाला, तसाच तो इतर याच्या सुप्रीम कोर्टाने फार ऑब्झर्वेशन क्लिअर केलेलं आहे. मी तर म्हणतो हा आरसा आहे, त्याचा फायदा घेऊन तरी राज्यांनी करावं. सगळ्यात आधी ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. किती जाती ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होऊ शकतात त्याचा एक आढावा घेऊन त्या पर्सेंटाईल मध्ये तुम्ही रिझर्वेशनची व्यवस्था करा. तुम्हाला समजेल की 50% हे जे प्रमाण तुम्ही लावलेलं आहे हे कितीच योग्य आणि किती तुटपुंज आहे ते, हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मूळ प्रश्न जो आजार आहे तो जर ट्युबरक्युलोसिस असेल तर त्याला तसं औषध देऊन ठीक केला पाहिजे. पण ट्युबरक्युलोसिस झालेल्या पेशंटचा नुसतं खोकला वाढलेला आहे म्हणून त्याला कफ सिरप देणं आणि खोकला तात्पुरता थांबवणं, हे जर तुम्हाला करायचं असेल तर एक दिवस जेव्हा पेशंट मरेल तेव्हा तो ट्युबरक्युलोसिसने मेलेला आहे आणि आपण त्याला ट्युबरक्युलोसिसचं औषध दिलं नव्हतं, आपण खोकल्याची ट्रीटमेंट देत होतो. अशा प्रकारची ही परिस्थिती चाललेली आहे. जो मर्ज, जो रोग आहे त्याला मुळापासून ट्रीटमेंट करण्याची या ठिकाणी गरज आहे. आणि 70 वर्ष, 75 वर्ष राज्यघटनेची, भारतीय संविधानाची होऊन जर ही परिस्थिती असेल की आपण परत काहीतरी थातूर मातूर मुलामा करून आपण पुढे जातोय, तर संविधानाशी आपली निष्ठा आपण कुठेतरी प्रतारित करतोय. त्या निष्ठेप्रमाणे आपण वागत नाही. संविधानाने जे तत्व लागून दिलेलं आहे समानतेचं वगैरे, या बाबतीत नुसतं फोल राहून जातात, तितक्या पुरत्या बोलण्यापुरत्या राहून जातात, बोलाचा भात आणि बोलायची कढी. अशा प्रकारे हा एक भाग आहे. तो आपण लक्षात घ्या की 50% हे तात्पुरतं सोल्युशन होऊ शकेल, कायमस्वरूपी सोल्युशन होणार नाही. पारायणामध्ये काही लोकांना आक्षेप असू शकतो की आपण एक आणि एक साइडच धरून बोलतात, दुसऱ्या साइडला अदर साइड ऑफ द फेंच विचारात घेऊन त्याचा विचार करत नाही. असं अजिबात नाही. अदर साइड ऑफ द फेंचचाही विचार करून बोललं जातं, परंतु तो विचार या साइडच्या विचाराबरोबर किती ताळमेळ धरून किती काळ टिकेल याचाही विचार होणं हे सुज्ञ बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून आपण सुज्ञपणे, विवेकाने या गोष्टीचा विचार करावा. हे तात्पुरतं होऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे युक्रेन आणि रशियामध्ये पेटलेलं युद्ध आणि त्याच्यावर भारताने घेतलेली अलिप्तवादी भूमिका. या अलिप्तवादी भूमिकेचे दूरगामी परिणाम, निश्चितपणे दूरगामी परिणाम होऊ शकतात, जे भारतावर नेहमीच होत आलेले आहे. आणि भारताची भूमिका ही अलिप्तवादीच राहिलेली. अगदी नेहरूंची फिलॉसॉफी अलिप्तवाद. कारण हा अलिप्तवाद आपल्याकडे कसा आला आणि तो आपण कसा मिरवून घेतला हे बघणं आवश्यक आहे. अलिप्तवाद आला याच्यातून की त्या काळच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण निर्णायकरित्या कुठल्याही देशाच्या बाजूने उभं राहू शकत नाही, ही आपली अपरिहार्यता आहे. कारण युक्रेनच्या बाजूने उभा राहतो म्हटलं तर रशिया दुखावला जातो, रशियाच्या बाजूने उभा राहतो म्हटलं तर अमेरिका दुखावला जातो. दोघांचेही आपले हितसंबंध असे आहे की उद्या या दोन पैकी एका देशाने तुम्हाला जाम करायचं ठरवलं तर ऊर्जा, संरक्षण सामुग्री आणि आर्थिक देवाणघेवाण या तिन्ही फ्रंटवर ते तुम्हाला जाम करू शकतात. मग तुम्ही करणार काय? आणीबाणी 1975 सालची जेव्हा आपण विवेचन केलं त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला होता
की त्यावेळच्या पंतप्रधानाला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरून केलेलं कंपल्शन होतं, हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याच्यातून हुकुमशाही वृत्ती आपल्याला दिसते, पण त्या हुकुमशाही वृत्तीच्या मागे जे कंपल्शन होतं त्याचाही तुम्ही विचार करा की ते काय कुठल्या पद्धतीनं झालं होतं त्यावेळी. आपण ते रेल्वेचा संप, गव्हाचा पुरवठा, इथे पडलेला दुष्काळ, काँग्रेस गवत इथे आलेलं आणि त्याच्यातून निर्माण झालेली परिस्थिती, या सगळ्याचा आढावा आपण घेतला पाहिजे. खरं तर खूप जुनी गोष्ट आहे. आपल्या स्मृती या मंदावल्या असतील त्या बाबतीत आपल्याला तेवढं त्याचं विश्लेषण करणं यावेळी शक्य नसेल, पण तरीही विचारात घ्या की ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही एकसारखी आहे. आणि त्यावेळी रशियाची बाजू घेऊन आपण जे अमेरिकेला दुखावलं त्याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली. 2 पंतप्रधानांचे प्राण गमवावे लागले. त्याशिवाय बांगलादेशची निर्मिती ही त्यांच्या वर्मावर लागली आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची सुद्धा किंमत नंतरच्या काळामध्ये मोजावी लागली. हे सगळं बघत असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय सुपर पॉवरच्या मध्ये जी एक आंदोलित होणारी, दोलायमान किंवा आंदोलित होणारी परिस्थिती आहे, घड्याळाचा चुंबक आंदोलक जसा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे आंदोलित होतो, तशी आपली काहीशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण अलिप्तवादी धोरण हे स्वीकारतो, त्याची अपरिहार्यता आहे. किंबहुना असं म्हटलं स्पष्ट शब्दामध्ये तर वावगं होऊ नये की अलिप्तवाद हा भारतावर लादला जातो. आता हा लादलेला अलिप्तवाद जो आहे तो आपण कसा मिरवतो तेही एक बघणं महत्वाचं आहे की आम्ही शांतीप्रिय देश आहोत, हा बुद्धाचा देश आहे, भारताने आजपर्यंत कोणावरही आक्रमण केलेली नाही आहे आणि म्हणून युद्धजन्य परिस्थितीपासून भारत नेहमी अलिप्त राहिलेला आहे. अशा अलिप्तवादी देशांची यादीमध्ये भारत अग्रणी आहे आणि त्यावरून आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून, मग त्याच्यामध्ये गांधींचे काही तत्व आम्ही विचारात घेतो, बुद्धांचे तत्व विचारात घेतो आणि आम्ही शांतीप्रिय आहोत असं आम्ही दाखवण्यासाठी अलिप्तवाद येतो. पण वास्तव परिस्थिती ही अशी आहे की आमच्यावर अलिप्तवाद हा लादला जातो, कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपली स्वतःची भारताची सक्षमता इतकी नाही आहे की आपण निर्णायक भूमिका जागतिक राजकारणामध्ये घेऊ शकतो. म्हणून हा अलिप्तवाद मुळात समजून घेणं आवश्यक आहे. याच्यावर आपण काही मटेरियल जर आज जाऊन बघितलं की किती प्रमाणात, किती किती बाबतीत आपण युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशावरती अवलंबून आहोत. रशियाच्या विरुद्ध क्लिअर कट भूमिका अमेरिकेची आहे, अमेरिकेने क्लिअर कट भूमिका युक्रेन ची दिलेली आहे, त्यांचा पाठिंबा दिलेला आहे. पण अमेरिका किंवा नाटो युरोपियन राष्ट्र अजूनही फक्त रशियावर काही निर्बंध लावण्या पलीकडे युक्रेनच्या सपोर्टमध्ये गेलेली नाहीये. जवळपास 15 लाख लोक आजच्या तारखेला निर्वासित झालेले आहेत. हे निर्वासितांचे प्रॉब्लेम्स इतके भयानक असतात. 1 वर्ष मी कोसोवो नावाच्या या युगोस्लावियन देशामध्ये, जेव्हा सोव्हिएत रशिया तुटला, तिथे युनोच्या प्रतिनियुक्तीवर आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा काम केलं, तेव्हा ती भीषणता बघितली. ही भीषणता किती मोठी आहे, काय होणार आहे त्या लोकांचं. त्या लोकांना एकत्रित करून विविध लोकांनी त्या ठिकाणी विविध प्रश्न निर्माण केलेले आहेत. कोसोवोचा साधा सिंपल प्रश्न होता, सरेबिया आणि कोसोवो त्याच्यामध्ये ही सगळी ख्रिश्चन धर्माची जमात त्या ठिकाणी निर्वासित झाल्यानंतर तेव्हा गेले, तेव्हा तुर्कस्तान मधल्या काही धर्मगुरूंनी जाऊन त्यांचं इस्लामायझेशन केलं, मुस्लिमीकरण केलं आणि मग हा तुमचा देश होऊ शकतो. आणि म्हणून तो जो निर्वासितांचा लढा आहे तो निर्वासितांचा न राहता धार्मिक लढ्यामध्ये त्याचं रूपांतर झालं, ख्रिश्चन वर्सेस मुस्लिम. आणि त्याच्यातून ते बोस्निया हर्जेगोविना, कोसोवो या भागामध्ये जी अराजकमय परिस्थिती 10 वर्षाहून अधिक काळ सहन करावी लागली, त्याचे हे दुरोगामी परिणाम तुम्ही लक्षात घ्या. आज त्या परिणामांची व्याप्ती लक्षात घेऊन अमेरिका, ब्रिटन यांचं कुठलंही सहाय्य युक्रेनला नाहीये खऱ्या अर्थाने. फक्त निर्बंध लावले रशियावर. रशिया तुमच्या निर्बंधाला जुमानतच नाही. रशियाने जर निर्बंध जुमानले असते तर कुठंतरी त्याच्या युद्धनीतीमध्ये थोडासा स्पीड, वेग कमी झाला असता, त्याची युद्ध चाल जी आहे ती मंदावली असती. पण तसं न होता ती दुप्पट तिपटीने वाढलेली आहे. संपूर्ण कीव शहर
आणि आजूबाजूला सगळं जी राजधानी होती ती जवळपास नेस्तनाबूत झाले. नॉट अ सिंगल बिल्डिंग दे हॅव लेफ्ट विच इज ड्वेलेबल, जिथे तुम्ही राहू शकाल अशी एकही इमारत त्यांनी तिथे शिल्लक ठेवली. अशा प्रकारचं जे सगळं चालू आहे त्या ठिकाणी हे लोक गप्प का आहेत? का युरोपियन कम्युनिटी हे युद्ध थांबू शकत नाही? का अमेरिका हे युद्ध थांबू शकत नाही? जसं ते युरेनियमच्या साठ्याबद्दलचं सगळं राजकारण आंतरराष्ट्रीय आपण चर्चा केली. त्याशिवाय या लोकांना एक अनामिक भीती आहे की रशियाकडे कुठलं अण्वस्त्र आहे आणि कुठलं नाही, त्याच्यामुळे हे सगळे थांबून आहेत. म्हणून आपण अलिप्तवादी भूमिका घेणं हेच इष्ट आहे आणि याचे दूरगामी परिणाम निश्चितपणे होणार. याचे दूरगामी परिणाम आपल्याकडे महागाईचा भडका उडणार, आपल्या शिक्षणाचे 3, 13, 9, 18 होणार. आपल्याला आपली मुलं ज्या ठिकाणी काय संख्येने मुलं आहेत, कल्पनाच नव्हती की जवळपास 50,000च्या वर स्टुडंट्स आपले युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. ही परिस्थिती आम्ही इथे निर्माण केली की इथे शिक्षण सम्राट निर्माण केले. शिक्षणाच्या सोयी नाही. जवळपास 5 लाख इंजिनियर भारतामध्ये दरवर्षी निर्माण होतात, परंतु आपल्याकडे फक्त आणि फक्त 1,20,000च इंजिनियर समाविष्ट करून घेण्यात यावे अशा रोजगार संधी उपलब्ध आहेत. बाकीच्यांनी कुठे जायचंय? म्हणजे याचे दूरगामी परिणाम त्या दृष्टीनं विचारात घेतले. शिक्षण क्षेत्रावर परिणाम होईल, आर्थिक क्षेत्रावर परिणाम होईल, तेल साठे आणि बाकीचे जे आहेत त्याच्यावर परिणाम होईल. आपल्या युद्ध सामुग्री ज्या बहुतांशी 90% स्पेअर पार्ट, 10% आपल्याकडे बनवले जात असतील, पण 90% स्पेअर पार्ट आज आपण रशिया आणि युक्रेन यांच्यावरती अवलंबून आहोत. उद्या ते आपल्याला नाही मिळाले तर आपले 90% क्षेपणास्त्र, आपली अस्त्र-शस्त्र चालणारच नाही, निकामी होती. म्हणून आपल्याला अपरिहार्यपणे ही भूमिका घेणं आवश्यक आहे आणि दूरगामी परिणामाबद्दल जी एक वाच्यता आहे ती अशी आहे की आपल्याला सरळ सरळ मुकाट्याने ते सगळे परिणाम सहन करावे लागणार आहे, जे भारताने हा आयुष्य करत आलेला आहे. आणि नेहमी हे दूरगामी परिणाम जर अधोरेखित केले तर एक अशी पट्टी खाली दिसते की इथे आपण काय करतो, आपला देश आपण किती सुरक्षित, किती स्वयंपूर्ण, किती आत्मनिर्भर करतो आहे. इथे आत्मनिर्भर जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तुम्ही व्हा आत्मनिर्भर असं बोललं जातं. ज्या देशामध्ये सामूहिक रित्या सगळ्याच्या जनकल्याणाचा विचार व्हायला पाहिजे, त्या देशामध्ये जर खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल आणि नफा तो त्या उद्योगपतीचा आणि नुकसान पब्लिक सेक्टरमध्ये बघा, नुकसान हे समाजाचं, असं समीकरण राबवलं जात असेल तिथे हीच परिस्थिती निर्माण होते. आमच्या शैक्षणिक, आमच्या आरोग्यदायी संस्था, आमच्या वित्तीय संस्था, आमची बँकिंग सिस्टम ही जागेवर नाहीच आहे. आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष देत नाही. जर दूरगामी परिणामाचा विचार करायचा असेल तर आज युक्रेन आणि रशिया कुठल्या थरावर आहे, अमेरिका कुठल्या थरावर आहे, चीन कुठल्या थरावर आहे, ते त्यांनी कसं मिळवलं त्याचा विचार होणं आवश्यक आहे. तर तुमचे दूरगामी परिणाम थोडे कमी होऊ शकतील. नाही तर भारताला या गोष्टीचे दूरगामी परिणाम भोगावेच लागणार आहेत. अलिप्तवादी, मानवतावादी, शांतताप्रिय ठीक आहे, बाकी कोणी जग तुमची कदर करत नाही. तुम्ही किती शांततावादी आहे ते राहू द्या. जर तुम्ही खरे शांततावादी आणि तुमचा दबदबा असता, तुमच्या आवाजात जरब असती, तर एक तुम्ही बोललं असता तर युद्धावर त्याचा काहीतरी परिणाम झाला असता किंवा दोन्ही देश तुमच्याकडे येऊन बसून सलोख्यासाठी बोलणी सुरू केली असती. असं काहीही होताना दिसत नाही. युद्ध आणि शांती हे लिओ टॉलस्टॉयचं पुस्तक, त्याच्यामध्ये फार सुंदर एक्सप्लोरेशन या गोष्टीचं केले. ते शांती शांती म्हणवणारे जे वीक कमजोर असतात ते शांतीचा उद्घोष करतात आणि मातब्बर लोक युद्ध करून त्यांना महासत्ता बनण्याचं जे स्वप्न असतं, जे करायचं असतं ते लोक ते करून देतात. हे आपण कुठेतरी त्याच्या मागे समजून घेतलं पाहिजे. याचे दूरगामी परिणाम निश्चितपणे होतील आणि भारताला ते मुकाट्याने सहन करावे लागतील. किंबहुना त्यासाठी या प्रश्नाच्या उत्तरार्थात जर आपल्याला बोलायचं झालं तर भारत आणि स्वयंसक्षम होण्याची गरज आहे. जिथं आम्ही स्वयंसक्षम नाहीत तिथं इव्हेंट मॅनेज करून जे आपण गवगवा करतो की आम्ही स्वयं सक्षम आहोत,
अजिबात तशी परिस्थिती नाही आहे भारताची. भारताची आर्थिक जीडीपी बघा, बाकी बाकी कुठल्याही गोष्टी बघा. परत त्या चर्चेत परत परत जाण्यात आणि तेच तेच रिपीट करण्यात अर्थ नाही. या प्रश्नाचं उत्तर एवढंच की याचे दूरगामी परिणाम निश्चितपणे होणार. आपण अलिप्तवादी का आहोत त्याचं परीक्षण व्हायला पाहिजे. आपण दूरगामी परिणामाला बळी का पडतो आहोत त्याचंही परीक्षण व्हायला पाहिजे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये खरंच असा एक समतावादी समाज आपल्याला निर्माण करता येतो का, याच्यातली विषमताची जी विषय आहेत ती आपल्याला बाहेर काढता येतात का, याचा प्रकर्षाने विचार या पारायणाच्या संदर्भात झाला पाहिजे असं मला वाटतं. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरानंतर आपण आपल्या 210 पुष्प गुंफत असताना उर्वरित वेळामध्ये 359 हा जो अनुच्छेद आहे, जो आपण वाचन केलेला आहे, त्याचं विवेचनाला सुरुवात करूया. 359 अनुच्छेद असं म्हणतो की आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी जी आहे ती निलंबित असणे. 1. जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा राष्ट्रपतीला आदेशाद्वारे अनुच्छेद 20 व 21 खेरीज करून भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कापैकी या आदेशात जे उल्लेखिलेले असतील अशा हक्कांच्या बजावणीकरता कोणत्याही न्यायालयात विनंती करण्याचा हक्क आणि याप्रमाणे उल्लेखिलेल्या हक्काच्या बजावणीकरिता कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेली सर्व कारवाई ती उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधीत किंवा आदेशात उल्लेखिला जाईल अशा त्याहून अल्प कालावधीत निलंबित असेल असे घोषित करण्यात येईल. राष्ट्रपती काय घोषित करू शकेल की तुमचे जे भाग 3 मध्ये दिलेले मूलभूत हक्क आहे ते सर्व हक्क या काळामध्ये निलंबित राहतील. ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी सुद्धा या काळामध्ये निलंबित राहतील. पुढे आपण बघणार आहोत की याचा अर्थ आणीबाणी निघाल्यानंतर त्या तक्रारीची सुनावणी होणार नाही असं नाही. त्या तक्रारीची सुनावणी होईल, फक्त आणीबाणीच्या काळात कुठलंही न्यायालय त्याची सुनावणी करू शकणार नाही. परंतु या ठिकाणी 20 आणि 21 खेरीज करून, म्हणजे 20 आणि 21 मध्ये दिलेले जे तुम्हाला मूलभूत हक्क आहे ते कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बंद होणार नाही, खारीज केले जाणार नाही, ते आहे तसे राहतील. 20 मध्ये काय आहे की अपराधाबाबतच्या दोषसिद्धीबद्दल आपण अनुच्छेद 20 जेव्हा बघितलं की कुठल्याही एका गुन्हेगारी कृत्यासाठी दोनदा कुणालाही शिक्षा केली जाऊ शकत नाही. आणि 21 मध्ये जो ज्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दलचा हक्क, तुम्हाला जिवंत राहण्याचा व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे हक्क अबाधित आहेत. पण हीच अभिव्यक्ती जी अनुच्छेद 19 मध्ये व्यक्त होताना जर सुरक्षेच्या कारणाच्या आड येणार असेल, म्हणजे आणीबाणीने जी सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित केली त्याच्या आड जर असे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जाणार असेल तर 19 प्रमाणे तुम्हाला तिथे अटकाव आहे. म्हणजे याचा अर्थ 19 मध्ये अभिव्यक्ती आणि 21 मधली अभिव्यक्ती किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य याच्यात फरक काय आहे? याच्यात फरक असा आहे की तुमच्या बोलण्यावर बंदी म्हणजे काही तुमच्या तोंडावर पट्टी नाही लावली जात. तुम्हाला बोलता येतं, पण असं जाहीरपणे की ज्याचा परिणाम ज्या कारणासाठी आणीबाणी लावण्यात आलेली आहे त्या कारणांच्या विपरीत होऊन देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकेल त्याच्यावरती निर्बंध आहे. म्हणजे आणीबाणी लागली जात असताना जी चौकट एक वैचारिक किंवा बौद्धिक याची निर्माण करण्यात आलेली आहे त्या चौकटीचा मानवीय दृष्टिकोनातून, संविधानिक लोकशाहीच्या दृष्टिकोनातून केलेला हा विचार आहे जो आपल्याला अनुच्छेद 359 च्या समभाग 1 मध्ये दिसतो. 1 च पुढे विवेचन असं आहे, 1 क जेव्हा अनुच्छेद 20-21 खेरीज करून म्हणजे बाजूला ठेवून भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कापैकी कोणत्याही हक्काचा उल्लेख करणाऱ्या खंड 1 अन्वये केलेला आदेश अंमलात असताना त्या भागातील ते हक्क प्रदान करणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे उक्त भागामध्ये व्याख्या केलेले राज्य त्या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी नसत्या तर एरवी जो कायदा किंवा शासकीय कारवाई करण्यास सक्षम झाले असते असा कोणताही कायदा किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करण्याच्या राज्याच्या अधिकारावर निर्बंध पडणार नाही. पण
याप्रमाणे केलेला कोणताही कायदा पूर्वोक्त आदेश अंमलात असण्याचे बंद होतात अक्षमतेच्या व्याप्तीपर्यंत अंमलात असण्याचे बंद होईल, मात्र तो कायदा अंमलात असण्याचे बंद होण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील. इथं राज्याचा संबंध सांगितलेला आहे की राज्यामध्ये ते करण्याचे अधिकार तुमचे काढून घेतलेले नाही, राज्य विधानमंडळाचे, राज्याच्या विधानसभेचे ते अधिकार तुमच्याकडे ठेवलेले आहेत. परंतु ते कायदे अशा आणीबाणीच्या घोषित कालावधीमध्ये निलंबित समजले जातील. पण तो कालावधी एकदा संपल्यानंतर पूर्वोक्त पद्धतीने तेच कायदे लागू होऊ शकतील किंवा त्याच्यात काही फेरबदल करता आले तर फेरबदलही नित्य नियमाप्रमाणे नेहमीच्या प्रघाताप्रमाणे लागू होऊ शकतील. याला एक परंतु आहे. परंतु असे की जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा भारताच्या राज्य क्षेत्राच्या फक्त एखाद्या भागामध्ये अंमलात असेल तेव्हा भारताच्या राज्य क्षेत्राच्या ज्या भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेथील किंवा त्याच्या संबंधातील हालचालीमुळे भारताची किंवा त्याच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर तेवढ्या मर्यादेपर्यंत त्यामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात नसेल असे कोणतेही राज्य किंवा संघ राज्य क्षेत्र यांच्या संबंधात किंवा तेथे या अनुच्छेदान्वये असा कोणताही कायदा करता येईल किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करता येईल. ज्या राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केलेली आहे त्या राज्यामध्ये जे कायदे राज्याच्या विधानमंडळाने निर्माण केलेले आहेत ते कायदे जोपर्यंत केंद्राच्या धोरणाला, आणीबाणीच्या काळातला केंद्राच्या धोरणाला आड येणार नाहीत हे तुम्हाला सप्रमाण सिद्ध करून त्याच्या कायद्याचा मसुदा किंवा ठराव मांडताना हे मांडावं लागेल की ही जी कारवाई आहे या कायद्यानुसार केलेली ही त्या तुम्ही जो सुरक्षा कन्सेप्ट वर्कआउट केलेला आहे ज्यासाठी आणीबाणी लावलेली आहे त्याच्या आड येत नाही आणि म्हणून याची अंमलबजावणी होऊ द्यावी असं नमूद केलं असताना ते कायदे त्याप्रमाणे कारवाईस प्राप्त असू शकतात. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये सुरक्षेच्या आड येणारे कायदे हे आणीबाणीमध्ये निलंबित केलेले आहेत, परंतु ते जर सुरक्षेच्या कारणाच्या आड येणार नसतील तर ते कायदे त्याप्रमाणे अंमलबजावणी करू शकतात. ज्या कुठल्या भागामध्ये त्याचा राज्याच्या कुठल्या भागामध्ये एखादं काही केलं असेल, म्हणजे समजा एक राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हे आहेत 30-32 त्याच्यातल्या 2 जिल्ह्यांमध्ये समजा आणीबाणीची परिस्थिती अशी लागू झालेली आहे, तिथे निर्बंध लावलेले आहेत. तर इतर भागामध्ये जे कायदे आहेत ते राज्य विधानमंडळाने केलेले कामात येऊ शकतात, त्याचप्रमाणे कारवाई होऊ शकते, परंतु ती कारवाई सुरक्षेच्या कारणास्तव लावलेल्या आणीबाणीच्या आड येता कामा नये एवढाच याचा अर्थ आहे. पुढे समभाग एकच कंटिन्यू करतो की खंड ख आणि खंड क मधील कोणतीही गोष्ट, त्या ठिकाणी 2 गोष्टी दिल्या ज्या कोणत्याही कायद्यान्वये तो करण्यात आला त्यावेळी अंमलात असलेल्या आणीबाणीच्या उद्घोषणा संबंधीचा तो कायदा आहे अशा आशयाचे कथन अंतर्भूत नसेल त्या कायद्याला किंवा असे कथन अंतर्भूत असलेल्या कायद्यान्वये नव्हे तर अन्यथा केलेल्या कोणत्याही शासकीय कारवाईला लागू असणार नाही. म्हणजे जे कायदे निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे ही मांडणी असली पाहिजे की आणीबाणीच्या काळात हे कायदे पारित होत आहेत आणि हे कायदे या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात येत आहे किंवा सुरक्षेला याच्यातून काहीही धोका नाही, काही प्रॉब्लेम नाही म्हणून हे कायदे कारवाईस योग्य आहेत असं नमूद केलं गेलं पाहिजे. हे नमूद करणार नाही तोपर्यंत त्या कायद्यानुसार राज्याच्या विधिमंडळ कायद्यानुसार लक्षात कारवाई करता येणं शक्य नाही. म्हणून हे नमूद करणं आवश्यक आहे. आणि हे नमूद कशासाठी करायचं आहे की केंद्राला एक प्रकारे आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या सुरक्षेच्या कारणास्तव ज्यासाठी आणीबाणी लावलेली आहे त्याच्या आड आम्ही येत नाही किंवा तुम्ही जे काही तुमचं एक ठराव संमत करून तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे सगळे शिरस्ते आणीबाणीचे राबवतात त्याच्यात आम्ही आडवे येत नाही तर त्याला पूरकच हे आहे अशा प्रकारची त्याच्यात स्पष्ट मांडणी असल्याशिवाय तुम्हाला हे कायदे चलित करता येणार नाही.
एक तर पारित करता येणार नाही, पारित केले असतील तर त्याप्रमाणे कारवाई करता येणार, म्हणून हे नमूद असणं आवश्यक आहे. तांत्रिक बाबी आहे खरं तर या दृष्टीने विचार केला तर कायदेविषयक दृष्ट्या वैधानिक बाबीसाठी वैधानिक कुठली बाब योग्य आहे कुठली अयोग्य आहे, कारवाई केलेली आणीबाणीच्या काळात खारिज होऊन जाईल, उचलून न्यायालय त्याला बाजूला टाकून देईल, याचा विचार जे काही विधी व न्याय मंत्रालय आपली आहेत, जे विभाग आहेत, त्यांनी या बाबतीत सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून तशा प्रकारची कायद्याची निर्मिती करायची आहे, किंवा मग त्या कायद्याची निर्मिती करत असताना जर त्यांना वाटत असेल की हे कायदे सुरक्षेच्या ज्या कारणासाठी आणीबाणी लागू केलेली आहे तिच्या आड येणार नाही आणि तसं स्पष्टीकरण तुम्हाला त्या कायद्याच्या मसुद्यामध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे. समभाग 2 या ठिकाणी असं म्हणतो की पूर्वोक्त प्रमाणे केलेल्या आदेशाची व्याप्ती भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात असू शकेल. हे जे विवेचन केलेलं आहे संभाग 1 मध्ये ते भारताच्या कुठल्याही भागामध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये आहे तसं लागू करणं जाईल, जर तशी परिस्थिती त्या त्या भागामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये असेल तर. म्हणजे राज्य हे आणीबाणीच्या आदेशाने प्रभावित होणार असेल किंवा त्या राज्यातला एखादा भाग आणीबाणीच्या आदेशाने प्रभावित होणार असेल तर. परंतु असे की जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा भारताच्या राज्य क्षेत्राच्या फक्त एका त्याच भागामध्ये अंमलात असेल तेव्हा ज्यामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात आहे अशा भारताच्या राज्य क्षेत्रातील किंवा त्याच्या संबंधातील कारवायांमुळे भारताची किंवा त्याच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली आहे अशी राष्ट्रपतीची खात्री झाल्याने आदेशाचे विस्तार क्षेत्र वाढवणे आवश्यक आहे असे त्याला वाटल्याशिवाय अशा कोणत्याही आदेशाचा विस्तार भारताच्या राज्य क्षेत्राच्या अन्य कोणत्याही भागावर केला जाणार नाही. आता असा एखादा विधिमंडळीय कायदा निर्माण झाला असेल आणि त्या विधिमंडळ कायद्याचे परिणाम आपल्याला शेजारच्या राज्यावर किंवा ज्या भागामध्ये आणीबाणी नाहीये तिथं होणार असतील तर आपल्याला त्या कायद्याची व्याप्ती तिथपर्यंत त्या भूभागापर्यंत तिथल्या राज्यापर्यंत विस्तारित करता आली पाहिजे. पण हे विस्तारित करणं कोणाच्या हाती आहे? राष्ट्रपतींच्या हाती. जेव्हा राष्ट्रपतीला असं वाटेल की हे विस्तारित करणं आवश्यक आहे किंवा आपण असं विस्तारण केलं या कायद्याचं राज्याच्या विधिमंडळीय कायद्याचं दुसऱ्या राज्यामध्ये विस्तारीकरण केलं तर सुरक्षेच्या कारणास्तव ज्यासाठी आणीबाणी लावलेली आहे त्याच्या आड येणार नाही, त्याला अडथळा निर्माण होणार नाही असा निर्वाळा जर राष्ट्रपतीला मिळाला तर राष्ट्रपती आदेशान्वये अशा प्रकारे कायद्याच्या अंमलबजावणीचं विस्तारीकरण करू शकेल, अन्यथा नाही. तिसरा आणि शेवटचा समभाग अनुच्छेद 359 चा असा आहे, खंड 3(1) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश तो काढल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवला जाईल. 359 मध्ये जे काही आदेश म्हणजे मानवी हक्क प्रतिबंधित करण्याचे, मानवी हक्काला निर्बंध निर्माण करण्याचे 20 आणि 21 सोडून, एखाद्या राज्यामध्ये एखादा कायदेमंडळीय कायदा झाला असेल त्याला विस्तारित करण्याचे, एखादा कायदेमंडळीय कायदा कारवाईसाठी मुक्त ठेवायचा की त्याच्या कारवाईवर बंदी आणायची त्याबद्दलचे जे जे काही आदेश राष्ट्रपती निर्गमित करेल असे सगळे आदेश संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर त्या आदेशाची प्रमाणता सिद्ध होण्यासाठी ठेवले जातील. असा हा 359 जो अनुच्छेद आहे आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्काची बजावणी निलंबित असणे या मथळ्याखाली आपण विवेचन केलं. याची एक छोटीशी 1989 साली आलेली सुधारणा आहे जी 359 क मध्ये समाविष्ट करण्यात आली आणि 359 क एकाच ओळीत फक्त एवढं सांगतो की हा भाग पंजाब राज्याला लागू असणे संविधानाची 63वी सुधारणा अधिनियम 1989 याच्या कलम 3 द्वारे निरसित करण्यात आलेली आहे आणि ती 6 जानेवारी 1990 पासून लागू झालेली आहे. हा जो संदर्भ आहे तो संदर्भ विवेचनाधीन असण्याचं आता इथे काही कारण नाही एवढ्यासाठी की हा संदर्भ फक्त आणि फक्त पंजाबमध्ये पेटलेलं दहशतवादी खलिस्तानवाद्यांचं जे कारण होतं, दंगली होत्या, त्या खलिस्तानवादी चळवळीला आळा घालण्यासाठी केलेले होते. म्हणजे या भागातली कुठलीही तरतूद तिथं लागू केलेली नव्हती आणि म्हणून पंजाबमध्ये जी तरतूद लागू केली होती ती तरतूद कलम 3 मध्ये
या घटना दुरुस्तीच्या 63व्या घटना दुरुस्तीच्या वेळी करण्यात आलेली आणि त्या तरतुदीप्रमाणे ती लागू होती. नंतर ती तरतूद नष्ट सुद्धा झाली. ती तरतूद रेग्युलर याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणून याच्यावर विवेचनाचं विशेष कारण नाही. फक्त एवढंच की 359 मध्ये ज्या काही मानवी हक्काच्या निर्बंध ज्याच्यावर 20-21 सोडले किंवा राज्यामधले काही धरले, राष्ट्रपतींचे हे समजले, सुरक्षेच्या ज्या कारणास्तव आणीबाणी आणले त्याच्यात अडथळा निर्माणासाठीचे सगळे होते, हे सगळे निलंबित करून एक वेगळी प्रणाली, प्रक्रिया त्या ठिकाणी कायद्याची राबवण्यात आली होती. त्याचा निर्देश, त्याचा उल्लेख 63व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 3 मध्ये केलेला आहे. आणि म्हणून एवढं आपण संपवून आज 359 अनुच्छेद आपण पूर्णपणे संपवतोय. त्याच्या 359 क शिवाय आणि उद्या आपण 360 ज्याच्यामध्ये आर्थिक आणीबाणी हा संदर्भ घेण्यात आलेला आहे, तो आपण बघणार आहोत. आणि आर्थिक आणीबाणी संबंधी काय काय तरतुदी आहे, मुळात आर्थिक आणीबाणी ही काय आहे, ती कुठल्या परिस्थितीमध्ये लागू केली जाऊ शकते, आणि एकदा आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर जे वित्तीय व्यवस्थापन आपण 342-46च्या याच्यामध्ये बघितलं, त्या वित्तीय व्यवस्थापनाच्या ज्या काही आपण इकॉनॉमी म्हणा, फायनान्स म्हणा, वित्तीय संस्था म्हणा, नंतर अकाउंटिंग म्हणा, नंतर ऑडिट म्हणा वगैरे जे सगळे आपण शिरस्ते त्या ह्याच्यामध्ये जेव्हा वित्तीय व्यवस्थापनाच्या अनुच्छेदामध्ये विवेचित केले, त्याच्यावर नेमकेपणाने काय काय परिणाम होऊ शकतो त्याच्याबद्दलचं विवेचन आपण पुढे 360 या अनुच्छेदामध्ये करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थांबणं आवश्यक आहे आणि म्हणून इथे आपण आजच्या पुरता विराम घेतो आहे. धन्यवाद.